चला वीरवाडी टीम तुमचा 12th मॅन पाठवा. दीपक सलामीची जोडी अमोल आणि प्रशांत. स्ट्राइकला आहे अमोल, नॉन स्ट्राइकला प्रशांत. पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज घेतल्यानंतर बॉल चालला घोषांकी क्षेत्रामध्ये. अमित आहे ओव्हर नंबर 1 मध्ये. अमित गोलंदाजीसाठी आला, बॉलिंगसाठी आलाय. आणि आज मैत्री दिन आहे मित्रांनो. मैत्री दिनाच्या सर्वांनाच हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जुने मित्र सोन्यासारखे असतात आणि नवीन मित्र हिऱ्यासारखे असतात. पण हिरा मिलाला म्हणून सोन्याला विसरू नका, कारण हिरा सोन्याच्या अंगठीत शोभून दिसतो. त्यामुळे आज सर्वांनाच मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी फ्रेंडशिप डे. बॉलर बॅक ड्राईव्ह, बॉलर ओव्हर द हेड, ऑन ड्राईव्ह ते केला डीप मध्ये. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक थोडीशी पंबलिंग करतोय, त्यामुळे 2 धावा इथे मिळताना दिसत आहेत अमोलला. आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 3 धावा. ओहो, ऑन साइडला फ्लिक ऑफ द रिस्ट, फ्लिकचा फटका. परंतु बघूया अंपायर काय सिग्नल करतात. चला आज आणखीन एक गोष्ट आहे, दीप अमावस्या आहे. आणि आज दीप पूजन केलं जातं प्रत्येकाच्या घरी. सर्वांच्या आयुष्यातील अंधकार नष्ट होऊन आरोग्य, ऐश्वर्य, शांती आणि सौभाग्याची प्रकाश जीवनात अविरत प्राप्त हो, अशी ईश्वरचरणी मनापासून प्रार्थना करतोय. चला अंपायर सिग्नल. आणि मारलवाडी या टीमचा वैभव खोत या खेळाडूचं आगमन झालेलं आहे. त्यांना मी विनंती करतोय या व्यासपीठावरती आपला मी सहर्ष स्वागत करतोय या स्पर्धेमध्ये. चला सिग्नल आलाय अंपायरचा. षटकार. शशी साठम सर सांगतायत षटकार. फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगटी फटका. अमोलच्या बॅट मधून एक बिग हिट, षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 9. चला मग अंपायरला सांगा तुम्ही ना. येस, अंपायर पंच शशी सर साटम सर सांगतात हा सिग्नल रिकन्सिलेशन केलेला आहे. बदल केला म्हणजे हाच षटकार नाही तर चौकार आलाय. चौकाराचा सिग्नल येतोय. आणि वैभव खोत यांचा सन्मान या ठिकाणी विशाल भाऊ यांच्या शुभ हस्ते इथे केला जातोय. हा बॉल चांगला आहे, हार्ड लेन बॉल पडल्यानंतर सरळ गेला विकेट किपरच्या हातामध्ये. बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये, बीट करून गेला अमोलला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. टीमची धावसंख्या 7. यावेळेस बॅटच्या 2 इनला बॉल लागलाय. बॉल चालले घोषांकी क्षेत्रामध्ये. तिथे सिंगलचा इशारा येतोय पंचांकडून. आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 8. खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय. कराड ग्रामीण क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून आणि स्वर्गीय जयदीप जयसिंग खोडे यांच्या स्मरणार्थ श्री भैरवनाथ स्पोर्ट्स खोडेवाडी आयोजित श्री भैरवनाथ चषक 2024 पावसाळी भव्य रबर बॉल क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही अनुभवताय. आणि या स्पर्धेतला 8व्या क्रमांकाचा सामना आपल्या समोर आहे. फुलटॉस
आणि ते दिशा दिली स्क्वेअर ऑफ द विकेट इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. अमोलच्या बॅट मधून फक्त सिंगल, कारण बॉल घोषांकी क्षेत्रात चाललाय त्याच्यामुळे अंपायर सिग्नल करतायत फक्त एकच धाव मिळेल अमोलला. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड ती 9. षटक संपलाय. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या बिनगडी बाद 9. या स्पर्धेतला शेवटचा सामना पहिल्या फेरीतला श्री जुगाई देवी स्पोर्ट्स वीरबाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये जनमन स्पोर्ट्स सिंगनबाडी. वीरबाडी टीमने टॉस जिंकलाय, प्रथम गोलंदाजी स्वीकारलेली आहे आणि आता ओव्हर नंबर 2 साठी बॉलिंग साठी आलाय अमोल. स्ट्राईकला आहे प्रशांत. अजून एक खातं उघडायचं आहे प्रशांतला या मॅच मध्ये. अमोल टू प्रशांत. पहिलाच बॉल टर्न अँड थोडासा बाउन्स झाला. चेंडू पडल्यानंतर उसली घेतली चेंडून आणि सरळ निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी अमोलची. झोलून रनअप घेणं, टर्न अँड बाउन्स करणं हे सोपं नाही या क्रिकेटमध्ये. यावेळेस थोडीशी लाईन खराब, आउटसाइड ऑफ स्टंप, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. त्यामुळे एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड येत आता मॅजिकल आकडा क्रिकेटचा 10. हो फटका चांगला आहे प्रशांतच्या बॅट मधून. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगला प्रयत्न. बॉल अडवला आतमध्ये. आपल्या टीम साठी आता धाबा वाचवल्यात. चला 1 शॉट, 2 धावा तर घेतल्यात, तीही अजून एक शॉर्ट रन. नाही षटकार नाहीये. चला आयोजक आपले थोडेसे 2 प्लेयर इथे सज्ज करायचे आहेत. एकच धाव मिळेल आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड होती 11. अमोल पुन्हा एकदा तयार प्रशांत साठी. यावेळेस पहा फटका चांगला आहे परंतु इलिव्हेशन पाहावं लागेल. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतोय. जजमेंट चांगलं होतं परंतु झेल सोडला आणि ते तिसऱ्या धावेसाठी धावलाय प्रशांत परंतु आउट होतोय, रन आउट होतोय. रन आउटच्या स्वरूपानं पहिली विकेट कमावलेली आहे जनमन स्पोर्ट्स सिंगनबाडी टीमनं. पहिला धक्का प्रशांत बाद. तिसरी धाव घेताना धोक्याची ठरली प्रशांत साठी आणि ते रनआउटच्या रूपानं पहिला फलंदाज बाद. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड ते आतापर्यंत 13. एक गडी बाद 13. नवीन फलंदाज सूरज. नवीन फलंदाज सूरज आलाय अमोल साठी. अमोल गोलंदाजी करतोय. बॅकबोर्डला जाऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉलर बॅक ड्राईव्ह इथे धाव आली नाहीये. टायमिंग चुकलं अमोलचं त्यामुळे डॉट बॉल आलाय अमोल कडून. या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली अमोलनं. धावा खर्च केल्या नाहीयेत, एकही मोठा फटका खेळू दिला नाहीये. चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा तसाच मारण्याचा प्रयत्न. ऑफ ड्राईव्ह ते केलेला आहे. सिंगल पहिली धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाहीये. दुसरी धाव सुद्धा प्रयत्न पूर्ण करत असताना हा काही सेकंद लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली. बॉल काही सेकंद आपल्या दूर गेला हातातून. त्यानंतर 2 धावा चोरल्या अमोलनं. 2 धावा मिळत असतील अमोलला
आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 15. बॅटची कडा घेतली, बॉल चालला घोषंकी क्षेत्रामध्ये, तिथे सिंगल मिळते. दोन षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड त्या आता 16. 8च्या सरासरीनं धाबा आलेल्या आहेत. लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंगसाठी आला महेश ओव्हर नंबर 3 मध्ये, आणि स्ट्रायकिंगला आता नवीन फलंदाज सूरज. धाबा कमी आहेत. पहिलाच बॉल बाउन्सर मारण्याचा प्रयत्न, पंच सिग्नल करतायत व्हाईट बॉल. आणि एक्स्ट्राच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या 17. बॅकपोर्टला जात असताना कट करायचा होता, हा सुद्धा निघून चाललाय बॉल. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली जाते महेश कडून. चला मागच्या मॅचचा सामनावीर आम्ही देतोय, आणि सामनावीर ठरला निनाय देवी स्पोर्ट्स तुलसन या टीमचा, ज्यानं 5 उत्तुंग षटकार ठोकलेले आहेत. संदीप वीर 34 धावांची त्यानं नॉट आउट केली, आणि तोच ठरला त्या मॅचचा सामनावीर. तुलसन टीमचा संदीप वीर हा खेळाडू. संदीप वीर आपण यायचंय. यावेळेस पाक चांगला परफेक्ट यॉर्कर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटच्या टू इनला बॉल लागला, त्यामुळे धाव आली नाहीये. बॉल तिथंच भिसावला. चांगली गोलंदाजी करतोय महेश. आतापर्यंत 3 बॉलमध्ये 1च धाव खर्च केलेली आहे. अप्रतिम गोलंदाजी, सटीक लाईन अँड लेंथ, या सर्व गोष्टींची मिलाप करणारी गोलंदाजी करतोय महेश. बॅकफुटला जाऊन कट केला बॉल. पहिली धाव वेगाने कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु इथे चला इथे एकमेकांना क्रॉस झाल्यात का हे बघावं लागेल. आय थिंक एकच धाव मिळेल असं वाटते, कारण एकमेकांना क्रॉस झाले आहेत की नाहीत हे पाहावं लागेल. चला इथे बंटी करमलकर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. संदीप वीर बॅटिंग केली मैदानामध्ये, 5 उत्तुंग षटकार ठोकत 34 धावा ठोकल्या त्या मॅच मध्ये, आणि त्यामुळे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार हा खेळाडूला दिला जातोय. चला फास्ट खेळा क्रिकेट. मग 2 वाजलेले आहेत आणि पहिलाच राऊंड चाललाय. चला एकच धाव. आता नवीन फलंदाज अमोल. शेवटचे 2 बॉल शिल्लक. महेश ऑन मार्क. या बलिस्पा चांगला ऑन ड्राईव्हचा फटका, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. तोपर्यंत 2 धावा ते मिळत आहेत अमोलला. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? 2च धाबांवर ते इथे समाधान मानलाय.
आणि या 2 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या 21 एक रन शॉट म्हणजे 20 धावा आहेत. एक रन शॉट दुष्काळात 13वा महिना. चला मोरिया स्पोर्ट्स शेलकेवाडी, रणबीर स्पोर्ट्स शेलकेवाडी आणि बजरंग स्पोर्ट्स गोटीवाडी तिन्ही टीमचे कॅप्टन आपण री एंट्रीच्या चिट्या ड्रॉ करतोय, त्याच्यासाठी यायचं आहे. तिन्ही कॅप्टन या मोरिया स्पोर्ट्स शेलकेवाडी, बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी आणि रणबीर स्पोर्ट्स शेलकेवाडी तिन्ही टीमचे कॅप्टन आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. बॅकपोर्टला जाऊन फक्त कट केलाय, 1 रन कंप्लीट केली. दुसरा धाब्याचा प्रयत्न होईल का, परंतु बघूया अंपायर काय सिग्नल करतात. घोषांकी क्षेत्राचे 1 रन सिंगल आले आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता 21 या आकड्यावरती आणि 22 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. 22 रनचं लक्ष आहे. 22 टू विन, 18 बॉल 22 रन. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. वीरवाडी कॅप्टन आपण त्वरित संपर्क करा. व्यासपीठावरती आपण त्वरित संपर्क करायचा आहे. वीरवाडी कॅप्टन अमोल. चला 22 रनचं लक्ष आहे. फिल्डिंग लावून घ्या लवकरात लवकर. चला जैनमन स्पोर्ट्स सिंगनवाडी आपण लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या. 22 रनचं लक्ष आहे मॅच मध्ये. चला 4 री एंट्री आलेले आहेत आणि त्या 4ही चिठ्ठ्यांमध्ये 3 चिठ्ठ्यांची नावं अधोरेखित केलेली आहेत. एक चिठ्ठी ब्लँक आहे, लक्षात घ्या. म्हणजे या मॅच मधून जो संघ हरेल त्याची चिठ्ठी आहे तो ब्लँक आहे. 3 नाव आहेत आणि एक ब्लँक. पहिले 2 चिठ्ठ्या ड्रॉ होतील. दोन्ही चिठ्ठीमध्ये ज्याच्या संघाची नावं असतील तो 9व्या क्रमांकाचा सामना असेल. त्यानंतर उरलेले 2 संघ तो 10व्या क्रमांकाचा सामना असेल पहिल्या फेरीतला. दोन काढा 2. रणबीर स्पोर्ट्स आणि ब्लँक म्हणजे या मॅच मधून जो संघ हारेल तो मात्र रणबीर स्पोर्ट्स शेलकेवाडी या टीमच्या सोबत 10वी क्रमांकाची मॅच, कारण ही मॅच खेळतात ते बरोबर. चला मोरिया स्पोर्ट्स शेलकेवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी हा 9व्या क्रमांकाचा सामना आहे. ही मॅच संपल्यानंतर दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी लवकर लवकर. डीजे दर्शन चला मोरिया आणि गोटेवाडी, मोरिया स्पोर्ट्स शेलकेवाडी आणि बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी
दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. तिथे टॉस केला जाईल आणि त्यानंतर जे पहिल्या फेरीतले सामने झाल्यानंतर दुसऱ्या फेरीतले सामने सुरू होतील ते 2-2 षटकांचेच खेळवले जातील. याची कृपया सर्व संघांनी नोंद घ्या. नो आर्ग्युमेंट्स. कुठल्याही टीमची शंका इथे मांडली जाणार नाही. आणि या सुद्धा 2-2 ओव्हरच्या मॅचेस. पहा बॉल हवेत केलाय, क्षेत्ररक्षक आहे बॉलच्या खाली, तिथे झेल सोडला जातोय. चला इथे बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी टीमनं टॉस जिंकलाय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 2 षटकांची ती मॅच असेल. दोन रन मिळत आहेत अमोलला आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 4. लक्ष्य आहे या मॅच मध्ये 22 रनचं 22 टू विन. फुलटॉस लॉंग ऑफच्या भरून अगदी वावरात पाठवलाय बॉल. बॉल सीमारेषा पलीकडे. अमोलच्या बॅट मधून एक बिग हिट षटकार आणि या षटकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती आतापर्यंत 10. लक्ष्य आहे 22 रनचं. अजूनही 12 धावांची गरज आहे. 4 बॉलचा खेळ संपलाय म्हणजे 14 बॉल 12 रनची आवश्यकता. सामना लवकर संपेल असं चित्र आहे कारण मैदानामध्ये अमोलच्या बॅट मधून रन येत आहेत. आबासो ओहो ऑफस्टंपच्या भरपूर बाहेर, त्यामुळे अंपायर सिग्नल करतात व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन म्हणजे पुन्हा टाकावा लागेल आबासोला हा बॉल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती आतापर्यंत 11 म्हणजे आता 14 बॉल मध्ये करायचे आहेत. अजूनही 11 धावा. 14 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता. आबासो उभर द विकेटने पुन्हा एकदा अमोलसाठी तयार. पुढे सरसाबत मारण्याचा प्रयत्न पडल्यानंतर हा बॉल थोडासा खाली राहून गेला अमोलसाठी. विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल डॉट आलाय. थोडस कमबॅक करतोय आबासो. 22 रनचं लक्ष्य आहे या मॅच मध्ये. नेक्स्ट मॅच मध्ये जे बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी टीमनं टॉस जिंकलाय. पहिल्या क्षेत्रामध्ये बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय त्यांच्या माध्यमातून झालाय. शॉर्ट बॉल बॅकफुटला जाऊन पुल करायचा होता. बॅटची लिडिंग एज विकेट किपरच्या मागे 1 रन आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती आतापर्यंत उभरची झाली समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती बिनगडी बाद 12 म्हणजे आता 12 बॉल मध्ये करायचे आहेत 10 रन. चला गेम फास्ट करा. फास्ट खेळायचं आहे क्रिकेट. दोन वाजलेले आहेत. 2 वाजून गेलेत आणि अजूनही पहिले राऊंडचे सामने सुरू आहेत. त्यामुळे थोडासा गेम स्पीड अप करायचा आहे. गोलंदाजीसाठी अमोल तरी किती आहे. आठव्या बॅटने ते खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या टोविनला बॉल लागलाय त्यामुळे इथे धाव येणार नाहीये. डॉट बॉल. पहिला बॉल डॉट. आता 11 बॉल मध्ये करायचे आहेत अजूनही 10 रन. रन झालेत 12. पहिल्या षटकामध्ये 12 रन आले होत्या. ओहो ओव्हर पिच बॉल आणि त्याला चांगलं प्रत्युत्तर उत्तर देत असताना किरणच्या बॅट मधून येतो एक बिग हिट षटकार. षटकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती आहे 18. अजूनही 4 धावांची आवश्यकता. फुलटॉस आणि इथे सुद्धा आता बॉल हवेत. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक जजमेंट चांगला आहे आणि सेकंड अटेम्प्टला पकडला जाईल. फलंदाज बाद. किरण बॅक टू डगआउट. विकेटचं झालं पतन. पहिला धक्का
इथे लागला जातोय जैन जुगाई देवी स्पोर्ट्स वीरवाडी या टीमला पहिला धक्का. फलंदाज किरण बात. अजूनही 4 धाबांची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सूरज आणि सूरजनं आल्या आल्या उडवलाय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. चांगला फटका, चांगलं टायमिंग आणि बॉलला उडवलाय लॉंग अपच्या वरून. बॉल सीमा पार. विजयी षटकार सूरजच्या बॅट मधून आलाय आणि हा सामना इथे 9 विकेटनं जिंकलेला आहे. जुगाई देवी स्पोर्ट्स वीरवाडी टीमचं मी भरभरून अभिनंदन करतोय. चला तर री एंट्रीचे सामने आता सुरू होतील. 2-2 षटकांचे. पहिला सामना आहे मोरिया स्पोर्ट्स सेलकेवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये जे बजरंग स्पोर्ट्स घोटेवाडी या टीमने टॉस जिंकल्या. पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तशी मॅचला सुरुवात होईल या किंवा कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे आदर्श सूर्यवंशी यांना. तोपर्यंत